महिला मतदार आनंदित झाल्या आहेत। विक्रमी मतांचा रेकॉर्ड तोडण्यासाठी लोकांच्या मतदारांच्या भेटीवर भर दिला असून उदयनराजे मागील रेकॉर्ड तोडून देशात उच्चांकी मताने निवडून येतील असा विश्वास राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे। उदयनराजेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जी रॅली काढली तर ती रॅली एवढी प्रचंड विराट होती की ती जणू काय विजय रॅलीच दिसत होती। विजय हा उदयनराजेंचा नक्की ठरलेलाच आहे, पण त्यांचं जे मागचं रेकॉर्ड आहे ते ब्रेक होणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तरुण वर्ग, माता भगिनी ह्या सर्वांनी मोठ्या मताधिक्याने मतदान कसं होईल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे आणि उदयनराजे परत एकदा संसदेत पाठवण्याची जबाबदारी ही मतदार बंधू भगिनींचीच आहे। आज आम्ही पाटण दौऱ्यावर आलो असताना वाड्या वस्तीवर गेलो, तिकडे डॉक्टर धर्माधिकाऱ्यांच्या वतीने जो एक संसार वर्ग इकडे चालत आलेला आहे अनेक वर्षापासून, तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे, कौतुकास्पद आहे। ह्या संस्कार वर्गामुळे सगळ्यांना एक दिशा मिळते, एक विचार मिळतात आणि हे आज सगळ्यांच्या दृष्टीने फार गरजेचं आहे। आणि ह्या ठिकाणी देखील आम्हाला उदयनराजेंच्यासाठी जो एक पाठिंबा मिळत होता तो देखील म्हणजे विशेषच आम्हाला वाटला, कारण की हे सर्वजण उदयनराजेंवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात की मला काय ते नवल वाटलं नाही। उदयनराजेंनी ते कमवलेलं प्रेम आहे आणि नेहमीच अशा जिकडे कोणी पोचलेलं नाही अशा ठिकाणी उदयनराजे पोचत असतात, म्हणून हे त्यांचे हे प्रेमाची त्यांना पोच पावती आहे आणि हे निवडून आले तर ते त्यांनी कमवलेलं श्रेय आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही पाटण भागामध्ये दौरा करत असताना वाड्या वस्तीवरती आज एवढा मोठा रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय की खऱ्या अर्थानं महाराजसाहेबांचा विजय झाला आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। आणि आज या भागात येत असताना जो धर्माधिकारी प्रतिष्ठानचा जो सत्संग होता त्या महिलांना जाऊन राजमाता स्वतः भेटल्या आणि त्या महिलांशी संवाद साधला, त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की या भागातील सर्वच महिला बंधू भगिनी आणि तरुण वर्ग महाराजसाहेबांच्या पाठीशी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि आज हा तरुण वर्ग आणि आज हा जो महिलांचा जो मोर्चा होता म्हणजे जो सत्संग होता त्या सर्वच महिला भगिनी आज महाराजसाहेबांच्या पाठीशी आज बहिणीप्रमाणे आणि आईप्रमाणे खंबीरपणे उभे राहतील असा मला विश्वास आहे। आणि येणाऱ्या 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये महाराजसाहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील यात शंका नाही असं निश्चितपणाने मी सांगू इच्छिते।